राहुल गांधी सोनम वांगचुक यांना पाठिंबा का देत नाहीये? आज हाच प्रश्न संपूर्ण देश विचारतोय. याच दरम्यान अभिजित दिपकेने राहुल गांधींचा अपमान केलेल्या काही पोस्ट व्हायरल झाल्या आणि मग इथूनच चर्चा सुरू झाली. अभिजित दिपकेने राहुल गांधींचा अपमान केला म्हणून ते सोनम वांगचुक यांना पाठिंबा देत नाहीये का? आज राज्यामधील जवळपास सर्वच विरोधी पक्ष सोनम वांगचुक यांना पाठिंबा देत आहेत. मग त्यामध्ये राज ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो किंवा समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव असो, आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल असो, या सर्वांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिलाय. पण इथे सर्वात मोठा प्रश्न येतो, देशाचे विरोधी पक्ष नेता असलेले राहुल गांधी हे का पाठिंबा देत नाहीये? अभिजित दिपकेंनी अपमान केला म्हणून पाठिंबा देत नाहीये की त्या पाठीमागं काही दुसरं कारण आहे? तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. राहुल गांधी वांगचुक यांच्या उपोषणावरती काहीच का बोलत नाही? आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला जवळपास 18 दिवस होऊन गेलेत. त्यांची तब्येत प्रचंड खालावली आहे, वजन देखील कमी झालं आहे. तरी देखील केंद्र सरकारच्या कोणत्याही व्यक्तीने, मग तिथे पंतप्रधान मोदी असो, अमित शहा असो, यांनी कोणीही वांगचुक यांच्या उपोषणाची चर्चा सुद्धा केली नाही. सरकारचा एक साधा माणूस देखील बोलण्यासाठी पाठवला नाही. यावरती राज ठाकरे म्हणतात, भाजप सरकारला जास्त माज आलाय. लोकांकडे जो एकमेव हक्क असतो आंदोलन करण्याचा, तो देखील आता हिरावून घेतला जातोय. आज वांगचुक यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. सरकारला थोडी तरी जाणीव असायला हवी होती. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवलाय. त्यासाठी 19 तारखेला मुंबईमध्ये ते आंदोलन करणार आहेत. दुसरीकडे अरविंद केजरीवाल स्वतः सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी स्टेजवरती गेले आणि तिथूनच सांगितलं, देशाचा शिक्षण मंत्री असावा तर सोनम वांगचुक यांच्यासारखा. पण या सर्वांमध्ये चर्चा झाली ती राहुल गांधी यांच्या नावाची. कारण की अभिजित दिपकेने ज्यांना ज्यांना पत्र लिहिली होती त्यामध्ये सर्वात पहिलं नाव होतं ते राहुल गांधी यांचं. आता इथे बघा, प्रत्येक एक मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. अभिजित दिपकेने खरंच राहुल गांधींचा अपमान केला होता की नाही तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. आता बरेचशी लोक म्हणतात तर राहुल गांधी हे स्वतः कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा देत नाहीये, सोनम वांगचुक यांना पाठिंबा देत नाहीये. पण आपण प्रत्यक्षामध्ये पाहिलं तर सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी काँग्रेसचे अनेक खासदार आमदार आले. पवन खेडा हे खासदार देखील येऊन गेले. खरं तर कॉक्रोच पार्टीचं आंदोलन सुरू होण्याअगोदरच काँग्रेस पक्षाने धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात आंदोलन केली होती. त्यांचा राजीनामा मागितला होता. याशिवाय काँग्रेसमधील अनेक आमदार खासदारांनी कॉक्रोच पार्टीचं आंदोलन असो किंवा सोनम वांगचुक यांचं उपोषण असो, त्यांना सर्वांनी पाठिंबा दिला होता. पण आता प्रश्न येतो तो राहुल गांधीचा. ते स्वतः वांगचुक यांच्याबद्दल काहीच का बोलत नाही? आज 18 दिवस होऊन गेले, वांगचुक यांचं उपोषण चालू आहे. त्यांची प्रचंड तब्येत खालवली, तरी देखील देशाचे विरोधी पक्ष नेता असलेले राहुल गांधी शांत का आहेत? आता याचं उत्तर आहे का? राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यामुळे त्यांना भारतामध्ये आणि विदेशामध्ये अनेक वेळा जावं लागतं. याशिवाय ते विद्यार्थ्यांबरोबर मोठे कार्यक्रम देखील घेत आहेत. आता गेल्या महिन्यामध्ये त्यांनी राजस्थानमधील कोटा या ठिकाणी लाखो विद्यार्थ्यांबरोबर कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय होतं? विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, शिक्षण व्यवस्थेमध्ये जे मोठे घोटाळे आहेत ते कायमचे बंद झाले पाहिजेत, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळायला हवं. त्यांनी लाखो विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेतले, त्यांच्या समस्या देखील ऐकून घेतल्या होत्या आणि याबद्दल त्यांनी सरकारला जाब देखील विचारला होता. एवढंच नाही, ते वारंवार विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सभा घेत आहेत. आज देखील राहुल गांधी यांची भरपूर मोठी सभा होणार आहे आणि ही फक्त देशातील तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे एकीकडे राहुल गांधी देशातील तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत, तर दुसरीकडे सोनम वांगचुक हे देखील विद्यार्थ्यांसाठी आणि देशातील तरुणांसाठीच उपोषणाला बसले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट समजली असेल, राहुल गांधी स्वतः त्या ठिकाणी सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी गेले नाही. याचा अर्थ असा नाही काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला नाही. काँग्रेसचे अनेक आमदार खासदार त्यांना भेटण्यासाठी गेलेत, त्यांना पाठिंबा देखील दिला. पण राहुल गांधींचे विद्यार्थ्यांबरोबर तरुणांबरोबर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित झालेले असतात. आता मेन मुद्दा येऊया. गेल्या काही दिवसापासून अभिजित दिपकेच्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यामध्ये सांगण्यात येते अभिजित दिपकेने राहुल गांधींचा अपमान केला होता. आता बघा, अभिजित दिपकेने पहिली पोस्ट केली होती, राहुल गांधींना कोणत्याही शत्रूची गरज नाही, ते स्वतःचे शत्रू आहेत. त्यानंतर त्यांनी दुसरी एक पोस्ट शेअर केली होती, जर राहुल गांधींना मोदींना अज्ञानी दाखवायचं असेल तर राहुल गांधींनी शांत बसायला हवं. आता जेव्हा अभिजित दिपकेचे हे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर अभिजित दिपकेला अनेक लोकांनी प्रश्न विचारले. तुम्ही अगोदर म्हणाले होते
तुम्हाला कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नकोय. आणि आता तुम्ही म्हणतायत आम्ही सर्व पक्षांना पाठिंबा दर्शवलाय आणि तुमच्या लिस्टमध्ये सर्वात वरती नाव राहुल गांधींचंच आहे. यावरती अभिजित दिपके म्हणतोय, हो, मी राहुल गांधींवरती टीका केली होती कारण की मला काही गोष्टीचा राग आला होता आणि रागाच्या भरामध्ये माणूस काहीही बोलू शकतो. म्हणजे याचा अर्थ असं नाही की मी राहुल गांधींना विरोध करतोय. आज भाजपमध्ये असे कित्येक नेते आहेत, प्रत्येक पक्षात असे कित्येक नेते आहेत जे आपापसात भांडत राहतात, तेही एकमेकांवरती टीका करतात. मग मी राहुल गांधींना रागाच्या भरामध्ये टीका केली म्हणून मी त्यांचा विरोध करतोय असं नाहीये. आमच्या लिस्टमध्ये सर्वात वरती नाव राहुल गांधींचं आहे. त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा ही आमची इच्छा आहे आणि त्यांचे काँग्रेसचे बरेच आमदार खासदार सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी देखील आले. एवढंच काय, अभिजित दिपकेने पुन्हा एकदा राहुल गांधींना विनंती केली, 20 तारखेला लोकसभेचं अधिवेशन चालू होणार आहे. त्यावेळेस जंतर मंतरवरून पार्लिमेंटच्या दिशेने म्हणजे लोकसभेच्या दिशेने मोठा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हा अशी देखील अभिजित दिपकेने राहुल गांधींना विनंती केली आहे. 20 तारखेला जो मोर्चा होणार आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव यांचा देखील समावेश असणार आहे. आपल्याला आता समजले असेल राहुल गांधी पाठिंबा का देत नाही, कारण की ते विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी दुसरे कार्यक्रम घेत आहेत आणि विषय तोच आहे, शिक्षण व्यवस्थेमधील भ्रष्टाचार, शिक्षण व्यवस्थेमधील त्रुटी. पण या ठिकाणी राज ठाकरे बोलतायत त्याप्रमाणे खरंच या सरकारला माज आलाय का? कारण की 18 दिवस झालेत सोनम वांगचुक यांचं उपोषण चालू आहे, तरी देखील हे सरकार लक्ष देत नाही. आज ते मरणाच्या दारावरती आहे आणि सरकारला काहीच कसं काय वाटत नाही. तर या सर्व विषयावरती आपल्याला काय वाटतंय, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.